रामगड हा अगदी शहराच्या जवळ आहे महाराज. का त्या गडासाठी आपण सर्वांनी एवढं सुंदर सहकार्य करा. जसं बीड जिल्ह्यामध्ये काही गड प्रसिद्ध आहे, नारायणगड आहे, तिकडं वामन भाऊंचा गड आहेत, मला असं वाटतं भगवानगड आहेत. हे जे गड आहे ना, तर बीड जिल्ह्यामध्ये भविष्यात दर्शनाला जर सिटीतल्या लोकांना जायची इच्छा झाली, पंचक्रोशीतील जर लोकांना जायची इच्छा झाली, तर त्याला असं वाटलं पाहिजेत गड्या आज आपण फक्त दर्शनाला जायचं आपल्या रामगडावरच. एवढं सुंदर अरे गड ही प्रॉपर्टी तुमची आहे गड्यांनो, ती महाराजांची कुठे आहे. तुम्ही तुमच्या साहेबाचे कितीही चांगले कार्यकर्ते असू द्या, लिहून घ्या माझं एक वाक्य. तुम्ही तुमच्या साहेबाचे कितीही चांगले कार्यकर्ते असू द्या, तुम्ही तुमच्या साहेबाची गाडी पुसा, पाय पुसा, चप्पल पुसा, कपडे इस्त्री करून आणा आणि रात्री 2 वाजता तुमच्या साहेबाच्या घरी जा आणि दरवाजावर ठाप टाका, साहेब अहो भूक लागली मला, दरवाजा उघडा. अहो साहेबचं सोडून द्या महाराज, दारात बांधलेले कुत्रे सुद्धा तुम्हाला घरात येऊ देणार नाहीये. पुढाऱ्यांची प्रॉपर्टी स्वतःची प्रॉपर्टी आहे आणि संतांची प्रॉपर्टी तुमची आणि माझी प्रॉपर्टी गड्यांना. रात्री 2 वाजता रामगडावर जा आणि दरवाजावर थाप टाका, बाबा अहो भूक लागली हो आम्हाला. ते संन्यासी असल्यामुळे तुम्हाला गरम करून नाही देणार, पण सांगल तिथं ते किचन आहे, तुम्हाला जे वाटेल ते करा आणि आराम करा. म्हणून महाराष्ट्रातला कोणताही आश्रम असेल